नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजखाडे राहणार अंधरपटा तालुका जिल्हा बीड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 19 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे आणि तो लो प्रेशर हा भुवनेश्वर जवळ धनाबाद या ठिकाणी लो प्रेशर हा तयार होत आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रात तसेच मुंबई या ठिकाणी देखील खूप मोठे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 19 तारखेला जोरदार पावसाचे संकेत आहेत. तर हा पाऊस मित्र 12 वाजेपर्यंत मुंबई, कोकण, गोवा तसेच नाशिक, संभाजीनगर या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार असे पावसाचे संकेत आहेत. बीड, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी देखील बीड, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, करमाळा, जामखेड, बारामती, इंदापूर, जेजूर या भागामध्ये देखील चांगले जोरदार पावसाचे संकेत आहेत 19 तारखेला 12 वाजल्यापासून. आणि मित्र हा पाऊस 3च्या टायमाला काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहे. तर 3च्या टायमाला रत्नागिरी, सातारा, दापोली, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापुरात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. जर पाहिलं तर अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, अहमदनगर, बार्शी, लातूर तसेच संभाजीनगर, जालना, गेवराई या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. अति जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहेत. हा पाऊस 3 ते 5च्या टायमाला जामखेड, बीड, केज, बार्शी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहण्याचे संकेत आहेत. शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ संभाजीनगर, जालना, पैठण, माजगाव, अहमदनगर, श्रीरामपूर तसेच जालना, सिल्लोड, चिखली या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. आणि हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात 19 तारखेला 6 वाजेपर्यंत राहण्याचे संकेत आहेत. 6 वाजेपर्यंत हा पाऊस अमरावती, खांडवा तसेच अकोला, खामगाव, बुलढाणा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पुसद, परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस हा 6 वाजेपर्यंत राहण्याचे संकेत आहे. तसेच नांदेड, लातूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असे पावसाचे संकेत आहेत 6 वाजेपर्यंत. आणि रात्री 8च्या टायमाला हा पाऊस विदर्भ साईडला अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या आळवी, अचलपूर, सांगली या भागामध्ये वर्धा या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत रात्री 7 वाजल्यापासून 7 ते 8च्या टायमाला जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहे. शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 20 तारखेला पाहिला असता 20 तारखेला वातावरणात बदल होत आहे. परत फक्त विदर्भ साईडला पावसाचे संकेत आहेत आणि मुंबई, कोकण, गोवा या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याचे संकेत आहेत. एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. सर्वसाधारण पाऊस राहण्याचे संकेत आहेत. आणि हा पाऊस जवळजवळ 21 तारखेपर्यंत मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक, सांगली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. आणि परत हा पाऊस 24 तारखेला 20, 21, 22 आणि 23 तारखेला पाऊस पडण्याची खूप कमी शक्यता आहे. परंतु 21 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 23 तारखेला परत जळगाव, अकोला आणि विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, नाशिक, सांगली, सातारा या भागामध्ये परत 23 तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेत. आणि हा पाऊस 24 तारखेला परत विदर्भ साईडला आणि मराठवाड्यातील संभाजीनगर तसेच जालना या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचे संकेत आहेत. आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. कसल्याच प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. परंतु 24 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसे अकोला, अमरावती या भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाच्या सरी येणार आहेत. आणि नागपूर साईडला गोंदिया या भागामध्ये, नैनपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा गोंदिया, नैनपूर आणि कौदा या ठिकाणी पडण्याचे संकेत आहेत. तर शेतकरी हा 5 दिवसाचा हवामान अंदाज आहे. अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.